Hello dear student, welcome in the online class of Sai Academy of Science. बघा, या लॉकडाऊनच्या वेळेमध्ये शाळा जी आहे ती उशिरा सुरू होणार आहे. मग तोपर्यंत आपण काय करायचं, तर या लॉकडाऊनच्या वेळेचा आपण फायदा घेणार आहोत. आणि शाळा सुरू होण्या अगोदर मी तुम्हाला सायन्स या विषयावर बेसिक कॉन्सेप्टवर ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहोत. आणि हे सर्व बेसिक कॉन्सेप्ट मी तुमचे एकदम इझी वेने क्लिअर करून देईल. त्याचा फायदा असा होईल की जेव्हा आपली ट्युशन सुरू होईल तेव्हा हे बेसिक कॉन्सेप्ट तुमचे आधीच पक्के झालेले राहील. आणि त्यामुळे सायन्स हा विषय तुम्हाला 8व्या वर्गात खूप इझी वाटेल. ठीक आहे. तर त्यामुळे हे जे व्हिडिओज मी तुम्हाला अपलोड करणार आहो ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून, जे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवणार आहो आणि जेवढेही सायन्स या सब्जेक्टशी रिलेटेड बेसिक कॉन्सेप्ट आहे आणि ते सर्व बेसिक कॉन्सेप्ट या 8व्या वर्गाचा जो सब्जेक्ट आहे सायन्स त्याच्याशी रिलेटेड राहील. म्हणजे तुम्हाला सर्व युनिट समजण्यासाठी काय जाईल, इझी जाईल या बेसिक कॉन्सेप्टमुळे. म्हणून आजपासून सायन्सच्या बेसिक कॉन्सेप्टवर मी व्हिडिओ स्टार्ट करत आहो. तर तुम्ही सर्व व्हिडिओ ऐका. ठीक आहे. आणि हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. त्यांना पण कळेल की साई अकॅडमी ऑफ सायन्समध्ये आपण कशा प्रकारे क्लासेस घेतो, विद्यार्थ्यांचे कॉन्सेप्ट कसे क्लिअर करतो. ठीक आहे. आणि कशी तुमच्याकडून तयारी करून घेतल्या जाते, जेणेकरून तुमचा बेस पण पक्का होईल आणि नंतर तुम्हाला इझी पण जाईल. ठीक आहे. तर बघा, आजचा टॉपिक आहे आपला मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणता टॉपिक आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्हाला दिसत आहे तुमच्या समोर व्हिडिओमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे. बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय होते आधी. ठीक आहे. कशाला मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतात, हे दिसतात कसे. ठीक आहे. असे खूप सारे क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये येऊ शकतात. देर आर डिफरंट क्वेश्चन अराइज इन युअर माइंड रिगार्डिंग टू द मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे. तर बघा, मायक्रो म्हणजे काय? मायक्रोचा अर्थ होते सूक्ष्म, एकदम छोटी साईज, मायन्यूट साईज. ठीक आहे. आणि ऑर्गॅनिझम म्हणजे जीव. ऑर्गॅनिझम म्हणजे काय होते? जीव म्हणजे सजीव. ठीक आहे. तर मायक्रो आणि ऑर्गॅनिझम, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, एकदम छोटे साईज, आणि ऑर्गॅनिझम म्हणजे जीव. तर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय झालं? सूक्ष्म जीव. ठीक आहे. म्हणजे असे जीव, असे सजीव जे खूप छोटे आहे, मायक्रो साईजमध्ये आहे, जे आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसत नाही, असे सजीव म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम. कळलं तुम्हाला? असे सजीव जे आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसत नाही, त्यांची साईज एवढी छोटी असते की ते आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसत नाही, असे सर्व सजीव म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे. लक्षात आलं? आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे हे 5 प्रकारचे असतात. म्हणून आपला जो टॉपिक आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे. तर मायक्रो ऑर्गॅनिझम 5 प्रकारचे आहे. तर पहिला आहे बॅक्टेरिया, सेकंड नंबर आहे फंगी, थर्ड नंबरचा प्रोटोझोआ, फोर्थ नंबर आहे अल्गी आणि फिफ्थ नंबर आहे व्हायरस. तर हे 5 मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीव बद्दल आपण शिकणार आहोत. मी तुम्हाला खूप कमी वेळेत त्याच्याबद्दल सांगणार आहोत. ठीक आहे. आणि नंतर डिटेलमध्ये तुम्हाला जेव्हा आपला 8व्या वर्गाची ट्युशन सुरू होईल तर तेव्हा पहिल्याच चॅप्टरमध्ये तुम्हाला हे सर्व येणार आहे डिटेलमध्ये. पण आता आपण बेसिक कॉन्सेप्ट म्हणून शॉर्टमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, पहिला जो मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर बघा, तुमच्या बाजूला जी डायग्राम दिसून राहिली आहे ते सर्व बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. हे सर्व काय आहे? बॅक्टेरिया आहे. सम बॅक्टेरिया. बघा कशी शेप आहे बॅक्टेरियाची, आणि यांची साईज एवढी छोटी असते की हे तुम्हाला उघड्या डोळ्यांना दिसत नाही.
ठीक आहे. म्हणून काही तुमच्यासमोर डायग्राम दिलेले आहे बॅक्टेरियाचे. हे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहे, ठीक आहे, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, ठीक आहे, जे आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसत नाही. तर बघा पहिला लाईन आहे याच्यातली, सिंगल सेल मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे बॅक्टेरिया हा सिंगल सेल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. सिंगल सेल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे एक पेशीय सजीव, असा सजीव ज्याच्या बॉडीमध्ये फक्त एकच पेशी असते, एकच सेल असते. बघा सजीव असे असतात, काही सजीव असे असतात ज्यांच्या बॉडीमध्ये एकच सेल असते, काही सजीव असे असतात ज्यांच्या बॉडीमध्ये एकापेक्षा जास्त सेल असतात. जसं आपण पण सजीव आहो, आपल्या बॉडीमध्ये एकापेक्षा जास्त सेल असतात, भरपूर सेल असतात आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे. पण बॅक्टेरिया असा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्या बॉडीमध्ये एकच सेल असते. आता सेल म्हणजे काय होते, तर सेल हा कोणत्याही सजीवाच्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, ठीक आहे. सेलपासूनच कोणत्याही सजीवाची निर्मिती होत असते, ठीक आहे. म्हणून सेल हा कोणत्याही सजीवाच्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आणि सेल हे कोणत्या सजीवांमध्ये एक असते, तर कोणत्या सजीवांमध्ये सेल एकापेक्षा जास्त असते. तर बॅक्टेरिया असा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, असा सूक्ष्म जीव आहे की ज्याच्या शरीरामध्ये फक्त एकच सेल असते, ठीक आहे. सेकंड लाईन बघा, बॅक्टेरिया कॅन बी सीन बाय मायक्रोस्कोप, म्हणजे हा मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया हा मायक्रो ऑर्गॅनिझम एवढा छोटा आहे की तो तुम्हाला उघड्या डोळ्यानं दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला मायक्रोस्कोप या डिव्हाइसचा यूज करून तुम्हाला तो मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया बघावा लागतो. नंतर बघा एक्झाम्पल, लॅक्टोबॅसिलियस, म्हणजे हा बॅक्टेरियाचा एक टाईप आहे, एक्झाम्पल आहे लॅक्टोबॅसिलियस. तसेच काही बॅक्टेरिया तुम्हाला बाजूच्या डायग्राममध्ये दिसत आहे, कोकस बॅसिलियस, नंतर बॅसिलियस, व्हायब्रो, नंतर स्पिरिलियम. हे सर्व बॅक्टेरिया आहे, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे उघड्या डोळ्यानं आपल्याला दिसत नाही, ठीक आहे. तर पहिला मायक्रो ऑर्गॅनिझम समजला. आता आपण दुसरा बघणार आहोत, फंगी, ठीक आहे. तर दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची डायग्राम मी तुम्हाला आता दाखवतो, फंगीची, ठीक आहे. तर बघा आता आपण बघणार आहोत फंगी, ठीक आहे. एक मिनटं, मी तुम्हाला तुमच्यासमोर डायग्राम ठेवत आहो फंगीची, ठीक आहे. तर बघा ही डायग्राम तुम्हाला जी दिसत आहे, ठीक आहे, ही आहे फंगी, ठीक आहे. ही काय आहे, फंगी आहे, जे तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहे, ठीक आहे. दिसलं तुम्हाला फंगी. आणि खाली पण काही डायग्राम आहे फंगीच्या, ठीक आहे. हे पण काय आहे, फंगी आहे, जे तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे. तर आता आपण फंगीबद्दल शिकू. तर बघा, मल्टी सेल्युलर, पहिला पॉईंट आहे फंगीमधला, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. तर फंगी कसा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, मल्टी सेल्युलर, म्हणजे फंगीच्या बॉडीमध्ये एकापेक्षा जास्त सेल असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त पेशी याच्या बॉडीमध्ये असतात. सेकंड बघा पॉईंट आहे हेटेरोट्रोपिक न्यूट्रिशन. हेटेरोट्रोपिक न्यूट्रिशन म्हणजे काय होते, ही फंगी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. हा असा प्लांट आहे जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, तर दुसऱ्यावर अवलंबून राहतो, दुसऱ्यावर डिपेंड राहतो, दुसऱ्यापासून न्यूट्रिशन घेतो. हेटेरोट्रोपिक न्यूट्रिशन म्हणजे आहार, पोषण आहार. तर तो दुसऱ्यापासून आहार घेतो, म्हणजे दुसऱ्यापासून तो काही ना काही जिवंत राहण्यासाठी आहार म्हणजे पोषण आहार घेतो, म्हणून त्याला हेटेरोट्रोपिक न्यूट्रिशन म्हणतात. फंगी आर नॉन ग्रीन प्लांट. फंगी हा ग्रीन कलरचा प्लांट नसतो, कारण जे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे फोटोसिंथेसिस ही प्रोसेस परफॉर्म करतात, तेच मायक्रो ऑर्गॅनिझम, तेच प्लांट
ग्रीन कलरचे असतात. पण हा असा प्लांट आहे फंगी जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करत नाही, म्हणून तो ग्रीन कलरचा नसतो. म्हणून म्हटलं आहे फंगी आर नॉन ग्रीन प्लांट्स. नेक्स्ट पॉईंट आहे दे कॅन नॉट सिंथेसाइज देअर ओन फूड, म्हणजेच हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. तर फंगीचं एक्झाम्पल काय आहे? पेनिसिलियम ही फंगी असते एका प्रकारची. ठीक आहे, तर फंगी तुमच्या लक्षात आलं. सेकंड मायक्रो ऑर्गॅनिझम. थर्ड मायक्रो ऑर्गॅनिझम आहे प्रोटोझोआ. ठीक आहे, तर आता तुम्हाला प्रोटोझोआची डायग्राम मी दाखवतो. ठीक आहे, तर हे जे तुम्हाला दिसून राहिले आता हे आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआ अशा प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. ठीक आहे, जे आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाही. तर बघा प्रोटोझोआ मी काय म्हटला, युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. तर प्रोटोझोआ असा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ज्याच्या शरीरामध्ये एक सेल पण असते किंवा एकापेक्षा जास्त सेल पण असतात. म्हणजे एक पेशी असते किंवा एकापेक्षा जास्त पण पेशी त्याच्या शरीरामध्ये असतात. सेकंड पॉईंट आहे दे फाउंड इन वॉटर. हा जास्त करून कुठं आढळतो? तर हा पाण्यामध्ये आढळतो, प्रोटोझोआ मायक्रो ऑर्गॅनिझम. थर्ड पॉईंट आहे दे कॉजेस डिसीज इन ह्युमन अँड ॲनिमल्स. या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे म्हणजे प्रोटोझोआमुळे प्लांट, ह्युमनला आणि ॲनिमलला काय होतात? डिसीज होतात, आजार होतात. म्हणजे हा जर आपल्या बॉडीमध्ये गेला किंवा एखाद्या दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये जर हा गेला तर आपल्याला त्याच्यापासून आजार होईल. याचे एक्झाम्पल आहे अमिबा आणि प्लासोडियम. ठीक आहे, तर अमिबा हा प्रोटोझोआ मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. प्लासोडियम हा पण प्रोटोझोआ मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे, पुढचा मायक्रो ऑर्गॅनिझम बघू आपण अल्गी. ठीक आहे, तर आता तुम्हाला मी अल्गीची डायग्राम दाखवतो. ठीक आहे, तर बघा हा जो क्लोरेला म्हणजे ग्रीन कलरचा तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, हा जो ग्रीन कलरचा तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, तर हा आहे अल्गी. ठीक आहे, हा जो तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसत आहे हा आहे अल्गी. ठीक आहे, त्याचं नाव आहे क्लोरेला. ठीक आहे, भरपूर एक्झाम्पल असतात अल्गीचे. ठीक आहे, त्याच्यातलं आपण एक एक्झाम्पल बघत आहोत. ठीक आहे, तर आता आपण बघू अल्गीबद्दल. तर बघा युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. तर अल्गी असा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जो तुम्हाला समोर दिसत आहे ग्रीन कलरमध्ये. तो युनिसेल्युलर पण असतो, मल्टीसेल्युलर पण असतो. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये एक सेल पण असते किंवा एकापेक्षा जास्त सेल पण त्याच्या शरीरामध्ये असतात. सेकंड पॉईंट आहे ऑटोट्रोपिक न्यूट्रिशन. ऑटोट्रोपिक न्यूट्रिशन म्हणजे हा जो आहार घेतो, म्हणजे हा जो पोषण आहार घेतो तो ऑटोट्रोपिक म्हणजे हा स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतो फोटोसिंथेसिस या प्रोसेसने. ठीक आहे, हा दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही अन्नासाठी, म्हणून हा ऑटोट्रोपिक न्यूट्रिशन याला म्हणतात. नंतर क्लोरोफिल प्रेझेंट. याच्या शरीरामध्ये क्लोरोफिल नावाचा पदार्थ प्रेझेंट असतो आणि म्हणूनच हा फोटोसिंथेसिस ही प्रोसेस परफॉर्म करू शकतो. प्लांटमध्ये जर क्लोरोफिल हा पदार्थ नसला तर ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकणार नाही. म्हणून क्लोरोफिल हा खूप महत्त्वाचा पदार्थ प्लांटमध्ये असतो ज्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे, नंतर त्याचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. तर स्पायरोगायरा एका प्रकारचा काय आहे? अल्गी आहे. शेवटचा मायक्रो ऑर्गॅनिझम बघू आपण आता व्हायरस. ठीक आहे, तर तुम्हाला मी व्हायरसचे पण डायग्राम दाखवतो आता काही. ठीक आहे, तर हा जो ही जी शेवटची डायग्राम तुम्हाला दिसत आहे हा एका प्रकारचा व्हायरसच आहे. ठीक आहे, खूप डायग्राम आहे, त्याच्यातली काही एक डायग्राम मी तुम्हाला तुमच्या बुकमधली दाखवतो. तर बघा व्हायरस मधले पॉईंट, व्हायरस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. म्हणजे व्हायरस हा खूप छोटा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे म्हणजे सूक्ष्मजीव आहे त्याच्यातला सर्वात छोटा म्हणजे व्हायरस हा मायक्रो ऑर्गॅनिझम असतो. सेकंड पॉईंट बघा व्हायरस सर्वाईव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल. व्हायरस हा मायक्रो ऑर्गॅनिझम फक्त जिवंत वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळतो. मेलेले वनस्पती आणि मेलेल्या प्राण्यांमध्ये हा नसतो. ठीक आहे, थर्ड पॉईंट बघा व्हायरस कॉजेस मेनी डिसीजेस टू प्लांट अँड ॲनिमल. तर बघा व्हायरसमुळे खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार प्लांटला होतात आणि ॲनिमलला होतात. ठीक आहे, म्हणजे हा आपल्यासाठी हार्मफुल आहे, डेंजरस आहे हा मायक्रो ऑर्गॅनिझम.
ठीक आहे. नंतर बघा एक्झाम्पलमध्ये पोलिओ व्हायरस आणि इन्फ्लुएन्झा, तर हे व्हायरसचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आता मायक्रो ऑर्गॅनिझम थोडंफार समजलेलं असेल की मायक्रो ऑर्गॅनिझम कशाला म्हणतात आणि मायक्रो ऑर्गॅनिझम कोणत्या प्रकारचे असते. थोडी आयडिया तुमच्या माइंडमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल आली असेल. आणि आता याच्यानंतर जेव्हा आपला चॅप्टर सुरू होईल पहिला 8व्या वर्गामध्ये, तेव्हा तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम डिटेलमध्ये समजेल, कारण की तुमचा बेसिक कॉन्सेप्ट आधीच आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. तर असे हे बेसिक कॉन्सेप्टचे व्हिडिओ रोज तर अपलोड होणार नाही, पण अधूनमधून आठवड्यामधून 1-2 दिवसात हे अपलोड होत राहील. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरे व्हिडिओ मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करत जाईल. ते व्हिडिओ बघून पण तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होईल. म्हणून आपल्या क्लासेसचे ऑनलाईन व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ मी तुम्हाला जे व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवेल ते तुम्ही बघा. त्याच्यामुळे तुमचे खूप बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्हाला नॉलेज मिळेल. आणि जेवढे काही तुमचे फ्रेंड सर्कल आहे त्यामध्ये पण हे शेअर करा. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, मेसेज करा व्हॉट्सअप ग्रुपवर. ओके, थँक्यू.